जे माझ्यासोबत जोडले गेले आहेत योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून YouTube लाईव्ह मध्ये मी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि अजयजी पष्टे यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे। दलोंडे आणि कांदळी संघाचा कर्णधार आणि नाणेफेक होते। कॉल कोण देणार आहे? केव्हीपीसी चा कॉल येतोय दलोंडेच्या कर्णधाराकडून आणि इथे केव्हीपीसी आलेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। दरम्यान दलोंडे संघ नाणेफेक जिंकली आहे, तुम्ही काय निर्णय असणार? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे। निशांत आपलं घरचं ग्राउंड असणार आहे, होम ग्राउंड असणार आहे, तर पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे। तुम्हाला किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू। नक्कीच सकाळचं सत्र आहे, 50+ धावा जाण्याचा प्रयत्न आहे। आयोजन नियोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? आजच्या दिवसातला पहिला सामना आहे तुमचा। ओके, मी सांगतो खूपच चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे। तरी वळूया, दोन्ही कर्णधारांना मी ऑल द बेस्ट देतो। दरम्यान वळूया सामन्याकडे। वर टू यू कॉम्बॉक्स, थँक्यू। दरम्यान दलोंडे संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय। कांदळी संघ सलामीचे फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे आहेत। सामना 4 षटकांचा असणार आहे, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे। आणि जो एक नियम आहे बीमरसाठी फक्त एकदा एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू घेण्याची परवानगी अपोजिट कॅप्टनला देण्यात आलेली आहे। एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू मागता येणार नाहीये, फक्त बीमरसाठीच रिव्ह्यू मागता येणार आहे आणि तोही एकच रिव्ह्यू असणार आहे। जर तो अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू संपणार आहेत, सक्सेसफुल असला तर रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे। क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय दलोंडे संघ। आजच्या दिवसातला सलामीचा पहिला सामना दलोंडे आणि कांदळी। तसेच कांदळी संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा सुद्धा ताबा घ्यायचा आहे। आजच्या दिवसामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता लारा सर आणि प्रमोद सर मैदानामध्ये दाखल होताना। सलामीची जोडी कांदळी संघाकडून मैदानात येताना राहुल आणि मयुरेश। दरम्यान क्षेत्ररक्षण सस्ताना दिसतंय दलोंडे संघाचा। आजच्या दिवसातला पहिला सामना सलामीचा सामना। कांगारू जय बजरंग दलोंडे। दरम्यान आपल्या असोसिएशनच्या नियमानुसार
पहिला चेंडू हा 9:30 वाजता टाकून झाला पाहिजे आणि त्याच कारणाने इथे जे पेनल्टीचा सामना करावा लागतोय 3 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागतोय दलोंडे संघाला. दरम्यान दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. वळूया सामन्याकडे. प्रथम गोलंदाज सागर पाटील, स्ट्राईकला मयुरेश, नॉन स्ट्राईकला राहुल. कांद्री संघाची सलामीची जोडी. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारणार आहे इथे कांद्री संघ. एक आपल्या होम ग्राउंड वर खेळताना चांगला अनुभव या खेळपट्टीचा कांद्री संघाला. त्याचा कसा फायदा उचलणार आहे कांद्री संघ इथे. आपण जर निर्धारित 4 षटकांचा विचार केला तर नक्कीच 45 ते 50 धावा उभारण्याचं लक्ष्य असणार आहे. एकंदरीत मागच्या 3 दिवसांचा विचार केला तर खूप हाय स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि तेवढेच काही इंटरेस्टिंग आणि लो स्कोरिंग सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले की ज्या सामन्यांमध्ये अवघ्या 25 ते 30 धावा वसूल करण्यात 25 ते 30 धावांचा पाठलाग करण्यात काही संघांना अपयश आलं इथे. दरम्यान आजच्या दिवसाला सुरुवात होतीये. सकाळचे 10 वाजलेले आहेत. अर्धा तास उशीर झालेला आहे आपल्याला या सामना चालू करण्यासाठी. 4 षटकांचा हा सामना. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. आजच्या या अंतिम दिवसाला सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी सागर. सागर टू मयुरेश. सागर याचा पहिला चेंडू मयुरेश साठी. आता माझा सुरेख फटका होता. सुरेख फटका पाहायला मिळतो. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चेंडू येतोय सीमारेषेकडे. 2 धावा पळून काढण्यात यश आले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत तिथे. सुरेख फलंदाजी. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला मयुरेशाच्या बॅट मधून. आपण जर मयुरेशाच्या फलंदाजीचा विचार केला तर मागच्या 3 दिवसांमध्ये लगातार लेग साइडच्या दिशेने मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जात होता मयुरेशाच्याकडून. परंतु आज त्याने मात्र काहीसा वेगळा पवित्रा घेतलेला आहे. ओव्हर द लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पहिलाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र प्रथमच सामोरा जातोय राहुल. धावसंख्या 3 वर. सागराचा पुढचा चेंडू राहुल साठी. आता मात्र उजव्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईड म्हणून इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते 4 वर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कांद्री संघाकडून. बिनबाद 4 पहिल्या षटकातील एकच चेंडू टाकून झालाय आतापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर याचा. आता मात्र पायचीची अपील केली जाते. पंच अपील फेटाळतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. दरम्यान एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 5 वर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना जेव्हा पण आपण पाहतो एक उजव्या हाताचा आणि एक डाव्या हाताचा फलंदाज असतो तर क्षेत्ररक्षकांची नाही तर पंचांची सुद्धा थोडीशी आपल्या जागेमध्ये बदल होताना दिसतोय.
दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मयुरेश. आता मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. चेंडू निघून जातोय फाईन लेग सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार मयुरेशाच्या बॅटमधून. बाहेरचा चेंडू होता, परंतु त्याला खेळून काढण्यात यश आलं ते फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणि आपण जर मयुरेशच्या फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच अशा फटक्यांसाठी ओळखला जातो मयुरेश. पहिल्या चेंडूवर त्याने लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खेळला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाला आपली दिशा बदलण्यास भाग पाडलं आणि आपल्या आवडीचा फटका मयुरेशाच्या बॅटमधून येतोय. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. आता मात्र राहुल आपली विकेट फेकतोय, काही आवश्यकता नसताना गडी बाद होतोय इथे. दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. काही आवश्यकता नव्हती या धोकादायक रन घेण्याची आणि राहुल मात्र आपली विकेट गमावतोय. चांगली सुरुवात झाली होती. धावसंख्या 10 असताना राहुलच्या रूपाने पहिला आदरा बसतो इथे कानडी संघाला. आणि मी विनंती करतोय दीपक पष्टे यांना, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या विकेटने मात्र खचून जायचं नाहीये. आता मात्र सामन्याची धुरा आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि नवीन फलंदाज वीरू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतात, चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनला सलामी देते 4 धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू, पहिल्याच चेंडूवर बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू निघून गेला होता थर्डमॅन क्षेत्रामध्ये सीमा पार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय वीरू याच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 14 वर. दरम्यान पुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा एक लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जातोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतो आपल्याला सागर याच्या भात्यामधून. दरम्यान पहिलं षटक संपताय, पहिल्या षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14 आणि पेनल्टीच्या 3 अशा एकूण धावसंख्या होते 17. दरम्यान दुसरं षटक लगेच चालू करायचं आहे फलंदाजीसाठी, जे एक बाद 17 धावा पहिल्या षटक समाप्तीनंतर. दरम्यान मी विनंती करतोय दीपक पष्टे यांना की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी जॉन्टी, एक डाव्या हाताचा गोलंदाज जॉन्टी.
आता मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 17. दुसरं षटक जॉन्टी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय जॉन्टी. आता मात्र आपण पाहतो दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण. फाईन लेग क्षेत्रामध्ये सुद्धा एक खेळाडू सीमारेषेवर दिसतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, मिड विकेट क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 4 खेळाडू हे लेग साइड सीमारेषेवर दिसत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये किंवा कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर दिसतोय. दरम्यान जॉन्टी याचा पहिला चेंडू मयुरेशसाठी. आता मात्र एक सुरेख फटका, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 18 वर. धावसंख्या 18. आता मात्र सागर याला जॉन्टी याला प्रथमच सामोरा जातोय. विरू मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय, परंतु चेंडू अजूनही नवीन आहे. तेवढी लांबी गाठेल का? दरम्यान पुढचा चेंडू जॉन्टी याचा विरूसाठी. आता मात्र मोठा फटका, चेंडू जातोय गगनाला भिडतोय. उंची मात्र गाठली आहे, लांबी नाही आणि विरू याची खेळी संपुष्टात येते. म्हटलं होतं की नवीन चेंडू आहे, उंची मात्र खूप गाठली होती, परंतु लांबी काही तेवढी मिळवता आली नाही आणि सरळ जातोय चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विरू याची खेळी संपुष्टात येते. धावसंख्या 18 असताना आता मात्र थोडासा कमबॅक करताना दिसतोय इथे जय बजरंग दलोंडे संघ. नवीन फलंदाज पारस. खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पारस याच्या बॅट मधून. पारस याच्या फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच लॉफ्टेड, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, स्वीप, रिव्हर्स स्वीप, सगळे फटके त्याच्या भात्यामध्ये. जॉन्टी आपला पुढचा चेंडू घेऊन पारस साठी. आता माझा सुरेख फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका होतो. पहिलाच चेंडू निघून जातोय सीमारेषेकडे. 2 धावा पळून काढण्यात यश आलंय आणि 2च धावावर समाधान मानतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये 20 वर. पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला होता, स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू पारस साठी. आता मात्र खूपच लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पर्यंत काही पोहोचू शकला नाही पारस. लांबूनच एक हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सागर याच्या माध्यमातून. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या मागे. एक धाव पळून काढण्यात यश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावे पूर्ण होते तिथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये 22. षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली आहे 22. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, परंतु 2 गडी मात्र इथे गमावले आहेत कानली संघाने. आता मात्र बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचा प्रयत्न होता. दरम्यान पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो. एक अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू होता. याला जर सरळ लेट कटचा फटका खेळला असता तर चेंडू निघून जाऊ शकला असता पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, परंतु रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचा प्रयत्न केला गेला पारस याच्याकडून आणि चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन गेला होता यष्टिरक्षकाकडे. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 2 बाद 22.
आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठी फटकाबाजी करावी लागणार आहे ती पारस आणि मयुरेश याला. निशांत सारखा फलंदाज अजूनही डगआउट मध्ये उपलब्ध आहे कानडी संघासाठी. दरम्यान येथे आगमन होत आहे आपल्या एरिया मधला एक बुलंद आवाज, एक गोड आवाज प्रवीणजी शिंदे यांचा. मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय प्रवीणजी शिंदे यांचं. या सामन्याचा विचार केला तर नाणेफेक जिंकली होती दलोंडे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत 2 षटक टाकून झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 22. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 17. दुसऱ्या षटकामध्ये मात्र जॉन्टी याच्याकडून कमबॅक पाहायला मिळालं. फक्त 5च धावा खर्च केल्या. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 22. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन दर्शन. आता मात्र स्ट्राईकला मयुरेशाला मात्र आता या सामन्याची सूत्र आपल्या हाती घ्यावी लागणार आहेत. नक्कीच एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर उर्वरित 2 षटकांमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे कानडी संघाला. दरम्यान पुढचा चेंडू दर्शन याचा. आता मात्र सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ज्या चेंडूवर मयुरेशाची खेळी मात्र संपुष्टात येऊ शकली असती त्या चेंडूवरती 6 धावा खर्च केले जात आहेत त्या क्षेत्ररक्षकाकडून. एक मोठी चुकी पाहायला मिळते आपल्याला. यानंतर जो सामना होणार आहे दाभाड, शांतीनगर दाभाड आणि मैंदे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले असतील. लगेचच आपला प्रवेश निश्चित करायचा आणि कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यापुढील होणारा सामना शांतीनगर दाभाड आणि मैंदे. आता मात्र यशाच्या बॅट मधून एक मोठा फटका येतोय. धोका होऊ शकला असता, यशाची खेळी संपुष्टात येऊ शकली असती. पण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणत असतो क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. आणि आता मात्र पुन्हा एकदा मयुरेश सामना करतोय दर्शन याचा. पहिल्याच चेंडूवर एक मोठा षटकार खेचलाय. दरम्यान आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकते 29 वर. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट वर लक्ष द्यावं लागणार आहे. चेंडू बॅटला स्पर्श करून निघाला की तुमचे रनिंग बिटवीन द विकेट पिक्चर मध्ये येतं. क्षेत्ररक्षक काय करेल हे आपल्या हातात नसतं. आपल्या हातात असतं ते आपण रन कंप्लीट करायची आहे आणि नेहमीच दुसऱ्या धावेसाठी तयार राहायचं आहे. पहिली रन जलद कंप्लीट करून लगेचच दुसऱ्या धावेसाठी तयार राहणं हेच फलंदाजाच्या हातामध्ये असतं. क्षेत्ररक्षक काय करेल हे त्याच्या हातामध्ये असतं, हे त्याच्यावर सोडायचं असतं. दरम्यान पुढचा चेंडू दर्शन याचा. आता मात्र चांगला फटका येतोय आणि चेंडू निघून जातो 6 धावांसाठी. पारसेच्या बॅट मधून येतो एक लेफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह 6 धावांसाठी. पाहायला मिळाला पारसेच्या बॅट मधून ओव्हरपिच चेंडू होता परंतु त्याला खेचला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लगेचच पुढच्या चेंडूसाठी तयार व्हायचंय गोलंदाजाने.
धावसंख्या 6 ने पुढे सरकते 35 वर. आता मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार येतोय. हल्ला बोल केलेला आहे दर्शन वरती. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय आणि पारस खेळी मात्र संपुष्टात येते. तिसरा आदरा बसतोय पारसच्या रूपाने. गडी बाद होतोय. धावसंख्या 35 असताना तिसरा गडी बाद होतोय. आपण जर चेंडूचा विचार केला तर ज्या चेंडूवर षटकार खेचला होता तशाच पद्धतीचा हा सुद्धा चेंडू होता आणि तोच फटका मारण्याचा प्रयत्न पारस याच्याकडून झाला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा तेवढा क्लीन कनेक्शन झालं नाही. थोड्याशा वरच्या बाजूला लागला चेंडू आणि हवेमध्ये गेला आणि पारस याची खेळी मात्र संपुष्टात येते. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये घोडे येताना. दरम्यान धावसंख्या 35, 3 बाद 35, तिसरं षटक प्रगती पथावर. आता मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जातोय थर्डमॅन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा पळून काढण्यात यश आलंय आणि 2च धावावर समाधान मानतोय निशांत तिथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 37. शुभमजी पष्टे 47व्या फ्लोर वरून डायरेक्ट मैदानामध्ये दाखल होताना. दरम्यान पुढचा चेंडू दर्शनाचा पुन्हा एकदा निशांतसाठी. आणि आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच लारा सर यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 38. आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे जाताना दिसतोय. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 22. तिसरं षटक प्रगती पथावर धावसंख्या 38. चांगला खरपूस समाचार घेताना दिसतोय कानडी संघ दर्शन याचा. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच पुन्हा एकदा वाईड म्हणून घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 39 वर. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये, ज्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. एक आला होता मयुरेशाच्या बॅटमधून आणि एक आला होता पारस याच्या बॅटमधून. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र एक हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय आणि एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 40. दरम्यान निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 40. तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केले दर्शन याने. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक संपलं, धावसंख्या होती 17. त्यानंतर दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 22 आणि आता मात्र तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40. आता मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक, या षटकाचा विचार केला तर नक्कीच कानडी संघ एक 12 ते 15 धावा घेण्याचं लक्ष्य असणार आहे. 55 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. कानडी संघाचा नक्कीच एक आव्हानात्मक धाव संख्या होऊ शकते. एक मोठं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं, परंतु ते कळणार आहे आपल्याला या षटकानंतर. या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी होते मयूर याच्याकडून आणि कशा प्रकारे फलंदाजी करते होय कानडी संघाचे दोन्ही फलंदाज निशांत आणि मयुरेश. दरम्यान खूप जास्त वेळ दौडायचा नाहीये. 10 वाजता सामना सुरू झाला होता. निर्धारित 3 षटकांसाठी 21 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलाय आणि आता मात्र 4थं षटक प्रगती पथावर. निशांत स्ट्राइक वर, षटकार चौकारांसाठी ओळखला जातो निशांत. शफल करून खेळण्याचा प्रयत्न असतो निशांत याचा. आणि आता मात्र सुरेख फटका आणि इथे मात्र निशांत याची खेळी संपुष्टात येते. गडी बाद होतोय.
निशांत बांधून तंबू मध्ये परततो. एक मोठा आदरा बसतोय कानडी संघाला. शांतीनगर दाभाड संघाचा कर्णधार आणि मैंदे संघाचा कर्णधार लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. हे षटक संपल्यानंतर नाणेफेक होणार आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. शांतीनगर दाभाड संघाचा कर्णधार. पहिल्या इनिंग नंतर दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेक होईल आणि मैंदे संघाचा कर्णधार. जर चेंडूचा विचार केला तर नक्कीच एक फुलर लेंथचा चेंडू होता. आता मात्र स्ट्राइक वर आहे जितेश, नवीन फलंदाज जितेश. षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या झाली आहे 40. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो, गगनाला भिडतो, झेल होऊ शकतो की क्षेत्ररक्षक काही पोहोचू शकला नाही चेंडू पर्यंत. 2 धावा पळून काढण्यात यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहे तिथे. चौथ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या 3 ने पुढे सरकते 43. जर आपण विचार केला तर नक्कीच क्षेत्ररक्षकाने जर अचूक अंदाज घेतला असता तर नक्कीच झेल होऊ शकला असता. झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक काही झेल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि 3 धावा वसूल करण्यात यश आलं तिथे कांदळी संघाला. धावसंख्या 3 ने पुढे सरकते 43 वर. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात मयुरेश आणि आता मात्र स्ट्राइक वर आहे मयुरेश. दरम्यान मैंदे संघाचा कर्णधार. कॉमेंट्री बॉक्सशी लगेचच संपर्क साधायचा आहे. दाभाड संघाचा कर्णधार आहे ते उपस्थित आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. मैंदे संघाचा कर्णधार. दरम्यान पुढचा चेंडू मयुरेश साठी आणि आता मात्र जैसे ही गेंद बल्ले पे लगी थी उसके ऊपर 6 रन की मोहर लग चुकी थी. मयुरेशाच्या बॅट मधून येतो एक उत्तम षटकार. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो थर्ड मॅन सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. पंचांच्या इशाऱ्यासाठी आम्ही थांबतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावी पूर्ण होते आणि आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा मात्र तिथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 55 वर. आता मात्र जे टार्गेट ठेवलं होतं कांदळी संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीच्या वेळी जे त्यांनी टार्गेट सेट केलं होतं 55 धावांचं, तिथपर्यंत पोहोचण्याचा
प्रयत्न आणि तिथपर्यंत पोहोचताना दिसतोय. आता मात्र कांदळी संघ अजूनही एकच चेंडू शिल्लक. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच 60 धावांपर्यंत मजल मारू शकतो इथे कांदळी संघ. आपण जर यशच्या बॅट स्पीडचा विचार केला तर त्याच बॅट स्पीडने मागच्या चेंडूवर एक चौकार दिला होता यश याला. दरम्यान पुढचा चेंडू मयुरेचा पुन्हा एकदा मयुरेशसाठी आणि आता मात्र चेंडू निघून जातो. 6 धावांसाठी षटकार, उत्तुंग षटकार होतो मयुरेश याच्या बॅट मधून. घनगती फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मयुरेश याच्याकडून शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 61 वर आणि निर्धारित 24 चेंडूंमध्ये 62 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय ते दलोंडे संघासमोर, कांगारू स्पोर्ट्स दलोंडे संघासमोर. आणि यशचे नगर दाभाड आणि मैंदे संघाचा कर्णधार आहे ते उपस्थित होताना जरा लवकर यायचं आहे. दरम्यान वळूया आपण नाणेफेकीकडे. आजच्या दिवसातला दुसरा सामना, पहिल्या फेरीतला दुसरा सामना. मी शुभम पष्टे यांना विनंती करतोय की त्यांनी या सामन्याची नॉन इफेक्ट करून घ्यायची आहे. शुभम पष्टे आणि सूरज पष्टे यांनी सुद्धा, सूरज जाधव. दरम्यान एका बाजूला आहे केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला आहे कैलासवासी कैलास आप्पा पष्टे स्मृती. मैंदे संघाचा कॉल येतोय, केव्हीपीसी ट्रॉफीचा कॉल येतोय, बघूया. आणि केव्हीपीसी ट्रॉफी मी आपल्या पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान नाणेफेक जिंकली आहे मैंदे संघ, काय निर्णय असणार आहे तुमचा? क्षेत्ररक्षण. नक्कीच, तर क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. तुमची प्रथम फलंदाजी असणार आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे? 45 ते 50. नक्कीच 45 ते 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे. काय सांगाल या आयोजन नियोजनाबद्दल? कांदळी संघ, कैलासवासी विठ्ठल पष्टे क्रिकेट संघ कांदळी आयोजित केव्हीपीसी ट्रॉफी बद्दल. नक्कीच आयोजन खूप सुंदर असते. दरवर्षी आयोजन खूपच सुंदर असते. लाईव्ह मॅचींचा नियोजन तुमचा एकच नंबर असतो आणि आपली जवळची टीम म्हणजे आपली घरची टीम आहे. धन्यवाद. आणि दोन्ही संघांना मी ऑल द बेस्ट देतो या सामन्यासाठी. आणि वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. दरम्यान न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जय हनुमान मैंदे वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू यू प्रवीणजी. थँक्यू सो मच सागर. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सकाळचं सत्र, पहिला सामना आपण पाहतोय. या ठिकाणी केव्हीपीसी कांदळी विपक्ष जय बजरंग दलोंडे या दोन संघादरम्यान आपण सामना हा या ठिकाणी पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूयात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी या स्पर्धेला आणि या सामन्याला मी करतोय सुरुवात. या ठिकाणी पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे टीम कांदळी संघाने. बॅटिंग करत असताना धावसंख्या उभी केली गेली आहे. एकंदरीत 61 धावा आणि 62 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आदरणीय शरद जाधव यांचं देखील शुभागमन.
शिवाजी पाटील हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राकेश पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. केव्हीपीसी ट्रॉफी 2026 आपलं सहर्ष स्वागत असेल. अनेक मान्यवरांची गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि आज या स्पर्धेची सांगता होईल. शेवटचा दिवस आहे. सामन्याला इथून दुसऱ्या डावाला सुरुवात जॉन्टी आणि सागर पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय मयूर पष्टे. कांदळी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं. अनुभवी गोलंदाज इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर फलंदाज देखील अनुभवी आहे. पहिला बॉल मयूर पष्टेचा. पहिलाच बॉल अगदी पहिला तर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लोअर फुल टॉस होता, परंतु राहुल वैरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे मयूरनं. पहिलाच बॉल फुलर लेनचा आहे. 62 धावा. सकाळचं सत्र अगदी पहिला तर थोडासा खडतर प्रवास असेल टीम दलोंडे संघासाठी. यावेळेला चांगला फटका आहे स्क्युअर लेग मध्ये अक्रॉस द लाईन. क्रॉस बॅटेड फटका अलॉंग द कार्पेटनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका आहे. जॉन्टी करत तर अनुभवी आहे आणि अनुभवाचा त्याने पुरेपूर वापर केलाय. क्रॉस बॅटेड फटका खेळला गेला. पहिल्या दिवसातील एक सामना शिल्लक आहे, तो दुपारच्या सत्रामध्ये कंप्लीट केला जाईल. त्यानंतर दिवस क्रमांक 2 मध्ये बंटी स्पोर्ट्स बोरिवली हा संघ क्वालिफायर झाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये वडवली हा संघ क्वालिफायर झाला. परंतु इथे काय इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. अगदी पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर करत असताना जॉन्टी भोईरच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा चौकार येतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले गेलेत. पॉवर प्लेचा षटक आहे. 2 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न जॉन्टी भोईरच्या माध्यमातून केला जातोय. 2 चेंडूवरती 2 चौकार आले. आता मात्र चौकारांच्या हॅट्रिक वरती असेल फलंदाज जॉन्टी भोईर. 8 धावा दफळकावरती आहे. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झाला. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला मिस टाइम आहे. प्रयत्न केले होते, अखेरकार तो झेल त्या हातातून निसटलेला आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून अशोक काटेसकर यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. थोडासा हार्ड झेल होता. प्रयत्न चांगले होते, परंतु डॉट बॉलची समाप्ती होईल. अगदी पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा दफळकावरती 62 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर मग विस्फोटक आहेत. 62 धावा मोठं टार्गेट आणि हे टार्गेट चेस करण्याची ताकद या दोन्ही फलंदाजांकडे आहे. ओ एजंट टॅकन फलंदाज जॉन्टी भोईर जाईल. डगा उठला. पहिला धक्का जय बजरंग दलोंडे टीमला. जॉन्टी बाद. अगदी पाहिलं तर स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. अगदी पाहिलं तर सौ मोनिकाताई पांडवे, त्याचनंतर आपण पाहिलं तर परागजी पाटोळे, चेतनजी पाटील आणि कालच्या दिवसामध्ये कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांची देखील उपस्थिती पाहिली. आज आपल्याला सुजित पप्प्या ढोले आणि त्याचनंतर परेश चौधरी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्याचनंतर आदरणीय दशरथजी गुरुजी, अनेक मान्यवर या स्पर्धेला आज जरूर भेट देतील. मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. कांदळी ट्रॉफी 2026 स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक क्रिकेटपटूचं ही स्पर्धा पाहण्यासाठी स्वप्न असतं. अखेरकार ती स्पर्धा सुरू झाली आणि शेवटचा दिवस कधी उगवला हे आम्हाला देखील कळालं नाही. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत होता. राहुल पाटील आलाय बॅटिंग करण्याकरिता. 8 या धावसंख्येवरती पहिला विकेट गमावलाय जॉन्टी भोईर. महत्वाची विकेट टिपले मयूरनं. लीडिंग एज होती. एसटी रक्षकाने चांगला झेल टिपला आणि फलंदाज जॉन्टी भोईरला त्या ठिकाणी बाद केलाय. शेवटचा अंतिम बॉल मयूर पष्टेचा सामना करेल राहुल.
ओ यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, चुकी होणार नाहीये विरूप इकडून आणि निशान देतो झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2 येईल 8 या धावसंख्येवरती. फलंदाज राहुल पाटील बाद. मात्र इथून हा सामना जिंकायचा असेल जयबजरंग दलोंडे टीमला तर सर्वस्व हाती घ्यावं लागेल सागर पाटीलला. कारण एक बाजूने पाहिलं तर 2 विकेट्स गमावलेत आणि दोन्ही विकेट्स अत्यंत महत्वाच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये मयूरला मैदानात दाखल केलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता, परंतु 18 बॉल आणि 54 धावा. त्याचमुळे आता पहिल्या बॉल पासून इरादा करावा लागेल चौकार आणि षटकारासाठी. कारण इथून आपण पाहिलं तर थोडासा खडतर प्रवास आहे टीम दलोंडे संघासाठी. सामना विजयी करायचा असेल तर मग आक्रमकता ठेवावी लागेल. आणि इथून आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय प्रीतम भोईरला. कमी वयाचा खेळाडू आहे, कमी वयामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे खेळाडूनं. टीमने त्याला सातत्याने संधी दिली आणि दिलेल्या संधीचं त्याने नेहमी सोनं केलंय. 18 बॉल 54 धावा, परंतु त्याचं कडवं आव्हान असेल सागर पाटील समोर. या ओम साई क्रिकेट असोसिएशन मधील सर्वात विस्फोटक फलंदाज कोण असेल तर सागर पाटील. आणि हा सागर पाटील स्ट्रायकर एंड वरती आहे. 18 बॉल आणि 54 धावांची गरज. पहिला बॉल घेऊन येईल गोलंदाज प्रीतम भोईर. राईट मुहूर्त विकेटने सागर पाटीलच्या विपक्षात. पहिलाच बॉल. ओ माय गॉड, स्वतःवरची निराश असेल, नाराज असेल. फुलटॉस बॉल वरती इथे भीतर सांगेनी विकेट दान केले सागर पाटील आणि टीमला बसलेला हा तिसरा धक्का. सागर पाटील बाद. सागर पाटील इथून मात्र पहिल्याच बॉल वरती बाद होतो आणि कोणत्या बॉल वरती तो बाद झालाय याचा विचार देखील करावा लागेल. कारण फुलटॉस होता, कारण नशीब तुमच्या बाजूने आज नाहीये. ज्या वेळेला तुमच्या बाजूने नशीब असेल त्यावेळेला झेल ड्रॉप होतात, त्यावेळेला तुम्हाला जीवनदान मिळत असतं. आणि ज्या दिवशी तुमचं नशीब नाही ना तर मग तुम्ही खराब चेंडूवरती देखील बाद होता. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सागर पाटील सारखा फलंदाज जर फुलटॉस बॉल वरती बाद होत असेल ना तर मग आपण समजून जायचं की आज आपल्या बाजूने नशीब नाहीये. इथे मात्र सागर पाटील बाद झालाय. तिसरा धक्का या ठिकाणी बसलाय जय बजरंग दलोंडे टीमला. नवीन फलंदाज रुपेश पाटील मैदानात दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. डावाची घसरण पाहायला मिळाली. प्रीतम भोईरचा पहिलाच बॉल फुलटॉस होता, वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट आली पहिल्याच बॉल वरती. प्रीतम भोईर षटकातला पुढचा बॉल घेऊन येईल रुपेश पाटीलच्या विपक्षात. ओ यावेळेला समोर इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉंग ऑफ आहे आणि त्या ठिकाणी झेल टिपला जाईल. सलगचा दुसरा विकेट आला आहे. रुपेश पाटील देखील डगआउटला आणि जय बजरंग दलोंडे टीमला बसलेला हा 4था धक्का. फलंदाज रुपेश पाटील बाद. थँक्यू डीजे. क्रिकेटचा खेळ आहे ना हा पत्त्यांच्या बंगल्यासारखा आहे. पत्ते ज्यावेळेला आपण उभे करतो, बंगला उभा करतो आणि जसा ढासळतो ना तसा हा खेळ आहे. काल शेवटचा सामना जर आपण पाहिला असाल असं वाटलं अनेकांना की दिघाशी संघ हा सामना जरूर जिंकेल. त्या ठिकाणी 18 बॉल आणि 43 ची गरज होती. युवराज पाटीलने एक झेल सोडला काय आणि वडवली संघाने तो सामना जिंकला काय. त्यामुळे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की कॅचेस विन द मॅचेस. षटकातला पुढचा बॉल. ओहो, स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. या ठिकाणी इनस्विंगचा वापर केला गेला. नेक्स्ट बॉल. ओहो, नो लुक शॉट. बॉलला पाठवून दिला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. क्रॉस बॅटेड फटका, नेत्रदीपक फटका देऊन जाईल 6 धावा. आलाय षटकार. पहा, गतीचा वापर केलाय फलंदाजानं. फक्त दिशा दाखवली, गतीचा योग्य फायदा उचललाय दीपने. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल. इथे देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश पष्टे बॉल खाली असेल. शॉट फाईन लेग मध्ये टिपला जाईल. झेल. दीपचा संपलाय खेळ. विकेट क्रमांक 5. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. फलंदाज दीप बाद. पाहिल्यानंतर मग विकेट आली आहे. इथून पुढे आता आपण पाहू शकाल ओमसाई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला एकविरा ट्रॉफी पाचापूर या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पुढची स्पर्धा खरिवली या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक साऱ्या स्पर्धा अजून देखील शिल्लक आहेत. परंतु या वर्षामध्ये आपण पाहिलं तर जो परफॉर्मन्स दलोंडे टीमचा गतवर्षी होता तो या वर्षी पाहायला मिळाला नाहीये. कारण एकमेव संघ असोसिएशन्स मध्ये या वर्षी मागे राहिलाय, ज्यांना ट्रॉफी हासिल करता आलेली नाहीये. स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय हा संघ. पण नक्कीच येणाऱ्या स्पर्धेसाठी प्रयत्न त्याने जरूर ठेवावेत. ओ, बॉलर बॅक ड्राइव्ह. डॉट बॉल आलाय. गतवर्षी जी कुंदे स्पोर्ट कुंदे संघाची परिस्थिती होती ना, अगदी तीच परिस्थिती या ठिकाणी यावेळेला दलोंडे टीमची. परंतु अपयश जरी वाट्याला आलं असेल तरी अनेक स्पर्धा इथून पुढे आहेत. त्याच कारण एकमेव आहे, जॉन्टी भोईरचा सराव नाहीये, त्याच्यानंतर मयूरचा सराव नाहीये, सागर पाटीलचा सराव नाहीये. आणि क्रिकेट असा खेळ आहे ना, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला सरावाची जरूर गरज पडते. जर तुमचा सराव चांगला असेल ना तर विजय तुमच्या वाट्याला जरूर येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला पारस देसलेला आणलाय. मयूर अजून देखील पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. एक अनुभवी खेळाडू आहे, हुकमी एक्का या संघाचा. आतापर्यंत चांगला खेळ त्याने आपल्या दलोंडे संघाला दिलाय. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली ना तर मग थोडीशी नाजूक परिस्थिती आहे टीम दलोंडे संघाची. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये धावा काढायचे तब्बल 48 आणि 48 धावा या क्रिकेटमध्ये शक्य होतील या 12 बॉल मध्ये. परंतु त्याकरता मयूरला त्याचा क्लास, त्याचा अनुभव आणि त्याची ताकद इथे पणाला लावावी लागेल. तरच आणि तरच जय बजरंग दलोंडे संघ इथे विजय होईल. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पहिला बॉल असेल पारस देसलेचा. पहिलाच बॉल फुलर लेनचा. या ठिकाणी पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये निशांत आहे. चेंडूची फेकी होईल. थोडंसं कॉल कॉन्डिशन चुकीचं पाहायला मिळालं आणि या एंड वरती फलंदाज होईल बाद. दर्शन बॅक टू द डगआउट. विकेट आली. खरं पाहिलं तर अनेक ठिकाणी क्रिकेट असोसिएशन आपण पाहत असतो. मग वाडा टेनिस क्रिकेट असोसिएशन असेल, कव्वाड ते अंबाडी, आणि कव्वाड ते अंबाडी क्रिकेट असोसिएशन मध्ये विचार केला ना तर मग तिथे एंट्री मिळणं देखील मुश्किल झालंय. एवढे संघ त्या ठिकाणी झालेत. आठवड्यातल्या 2 स्पर्धा जे पहिले एंट्री करतील त्यांना संधी दिली जाते. तब्बल 112 संघ त्या असोसिएशन्स मध्ये आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळते तर कोणाला मिळत नाही. एकमेव आपला असोसिएशन आहे इथे मात्र खेळण्याची संधी तुम्हाला मिळते. षटकातला पुढचा बॉल असेल राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मयूर आले होते परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. त्यानंतर दुसरा असोसिएशन आपण पाहिला ना या विभागामध्ये SRT क्रिकेट असोसिएशन. तिथे देखील 20 संघ आहेत. तिथे देखील चांगला क्रिकेट खेळला जातो. त्यानंतरचा असोसिएशन आपण पाहिलं ना तर मग PTC तिथे 48 संघ आहेत. तिथे देखील चांगला क्रिकेट खेळला जातो. परंतु असोसिएशनला या असोसिएशनला मी विनंती करेन जे 18 संघ आहेत ते 30 कसे होतील यावरती लक्ष केंद्रित करा.
टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. एकंदरीत 16. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव तर मात्र निश्चितपणाने वेळेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरकार दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 18 धावा धावफलकावरती. पारस देसले या स्पर्धेमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. फुलटॉस होता, एलिव्हेशन नव्हतं. डॉट बॉलची समाप्ती होईल. नेक्स्ट मॅच जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे विपक्ष श्री गणेश शांतीनगर दाभाड. मैंदे टीम ऑन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. या ठिकाणी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्क वरती पारस पुढचा बॉल घेऊन येतो राईट ओव्हर द विकेटने. ओ यावेळेला कडक फटका आहे. बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड. पॉइंट क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आणि वीरूला आणले गेले गोलंदाजी मार्क वरती. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज आपल्याला मान्यवरांची गर्दी पाहायला मिळेल. कांदळी ट्रॉफी सन्मानाची आणि मानाची ही ट्रॉफी निलेशजी देसले माजी सरपंच कुकसे बोरिवली यांच्या वतीनं या ट्रॉफीज आपण पाहतोय आणि नेहमीच निलेश देसले यांचं सहकार्य मोलाचं या स्पर्धेला लाभत असतं. आज सुजित पप्प्या ढोले यांची देखील उपस्थिती लाभेल. दशरथ गुरुजी अनेक मान्यवरांची गर्दी आज या स्पर्धेला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं. डॉट बॉल इथे आला. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य केलं, ज्यांनी वस्तुरूपी सहकार्य केलं त्या सर्वांना धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं आदरणीय देवेंद्र भैयू पाटील यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ होता. षटकातला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा मयुरेश बॉल खाली आलाय, तो चुकी करणार नाहीये. आणखीन एक विकेट गमावलाय जय बजरंग दलोंडे संघाने. या ठिकाणी शुभागमन होत आहे. मैदे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच या स्पर्धेचे सर्व आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लवकरच आपल्या भेटीला 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. आमदार चषक वडवली या ठिकाणी आदरणीय अजयदादा मोरे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा जिल्हा परिषद गट मोंडूळ या मोंडूळ गटासाठी फ्री एंट्री टुर्नामेंट असेल. स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असेल 38,000, दुसरं पारितोषिक 22,000. एकंदरीत 4 पारितोषिके असतील. 46 संघांना संधी दिली जाईल आणि ते 46 संघ नक्कीच पूर्ण देखील झालेत. लॉट्स देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. धावसंख्या रोखली गेली. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. ओहो, पुलरलेचा बॉल, चांगला बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिला सामना या ठिकाणी आपण पाहिला तर चांगला खेळ आतापर्यंत टीम कांदळी संघाचा राहिलाय. गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी आपण पहिल्या डावामध्ये पाहिली. मयुरेशची चांगली फलंदाजी. आदरणीय वसंत जी पष्टे, जितेश पष्टे यांचे पिताश्री यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय.
त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आकाश जाधव यांचं देखील शुभागमन, लेट पण थेट आपलं देखील सहर्ष स्वागत. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, पारसने कॉल दिलाय, विकेट आली आहे. फलंदाज आणखीन एक गमावला आणि त्याचनंतर सामन्याची देखील समाप्ती झाली. तर जॉन्टी भोईर आणि सागर पाटील आपण मंचावरती या. आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण लगेचच व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला जॉन्टी भोईर आणि सागर पाटील आपण या मंचावरती. जितेश पष्टे आपण या ठिकाणी आपल्या शुभास्ते सन्मान या ठिकाणी करूयात.